एसटी महामंडळाच्या सांगली विभागाला सध्या 200 बसेसची तातडीची गरज असताना केवळ 5 बसेस दिल्या आहेत। परिवहन मंत्री सरनाईक हे सांगलीवर नाराज आहेत का? कमी उत्पन्न देणाऱ्या इतर डेपोना बसेस देतात, मात्र राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सांगलीला बसेस का देत नाहीत, हा आमचा प्रश्न आहे। याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना भेटून नाराजी व्यक्त केल्याचे आमदार सुधीर गाडगे यांनी सांगितले। दरम्यान आज 5 बसेस मिळाल्या आहेत, आणखी बसेस लवकरात लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सांगली आगारामध्ये महामंडळाच्या स्वमालकीच्या असलेल्या 5 नव्या एसटी बसेसचं पूजन आमदार गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटकाही मारला। यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, स्थानक प्रमुख महेश पाटील, कार्यशाळा सहाय्यक प्रवीण कांबळे यांच्यासह आगार व्यवस्थापक, एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते। राज्यामध्ये उत्पन्नवाढीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या सांगली जिल्ह्यावर एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांकडून अन्याय करण्यात आलाय। सांगली जिल्ह्याची 200 बसेसची मागणी असताना परिवहन मंत्र्यांकडून मात्र फक्त 5च बसेस सांगली जिल्ह्याला देऊन तुझाभाव केला। त्यामुळे परिवहन मंत्र्यांबाबत खुद्द भाजपा आमदार सुधीर गाडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सांगली डेपोला आज रोजी 5 नवीन बसेस आलेल्या आहेत। त्याची आम्ही तुझ्याकडून सुरुवात केली, पण सांगली डेपोची मागणी 200 बसेसची आहे। तर वेगवेगळ्या मार्गावरचे मार्गस्थ बंद झालेले आहेत बसेसच्या अभावामुळे। त्यामुळे सरनाईक साहेबांना मला विनंती आहे की जास्तीत बसेस सांगली डेपोला देऊन सांगलीवर प्राधिकरणावर नाराजी नाही असं दाखवून द्यावं। तर बाकी सगळ्या जिल्ह्याला बसेस मिळतात आणि सांगलीला काय नाही, हा मोठा प्रश्न सांगलीकर नागरिक विचारत आहेत। तर सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे, पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त बसेस देऊन एकूण आमची मागणी 200 बसेसची आहे। त्या पुढच्या 50 बसेसचा टप्पा यावा ही सगळ्यांच्या विनंती करतो। धन्यवाद।